जय शिवराय मित्रांनो, मी राजा शिवाजी हा चित्रपट बघितला. ज्यांनी रितेश भाऊच्या राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल शंका निर्माण केल्या होत्या ना, त्या सगळ्यांच्या कानाखाली जाळ काढलेला आहे रितेश भाऊ. असं नाही की चित्रपटामध्ये चुका नाहीयेत, त्याबद्दलही मी बोलणारच आहे. सोडतो का काय? पण त्याआधी ही रील सेव्ह आणि शेअर करा. मित्रांनो, या सिनेमाचा स्केल पाहून तुमचे डोळे अक्षरशः दिपून जातील. शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनचा प्रवास आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी जिद्द त्यांच्यामध्ये होती ना, हे सगळं बघताना अक्षरशः तुम्ही थक्क होऊन जा. आणि जेव्हा अजय अतुलचं बीजीएम असते ना, तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येईल. रितेश भाऊच्या करिअर मधला आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स मला वाटत होता. त्यांनी हा अभिनय केलेला नाही, तर त्यांनी अक्षरशः शिवराय जगले आहेत. संजय दत्त यांचं भयंकर विलन रूप आणि अभिषेक बच्चन, विद्या बालन यांची जबरदस्त ऍक्टिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्या चित्रपटाचा क्लायमॅक्स भाई तुम्हाला अक्षरशः खिळवून ठेवतो आणि या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. जसं मी सुरुवातीला चुकांबद्दल तुम्हाला सांगितलं, सुरुवातीचा काही काळ तुम्हाला एकदम रेंगाळलेला वाटू शकतो. काही VFX असे आहेत की जे आपल्याला एकदम चांगले झाले असते असं वाटू शकतात. हा चित्रपट फक्त चित्रपट नाहीये, तर माझ्या हिशोबाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. चित्रपटामध्ये जेव्हा ते गाणं वाजते ना, जय शिवाजी जय भवानी, ते ऐकताना अक्षरशः तुम्हाला सांगतो एक वेगळाच गर्व असल्याचा महसूस होणार आहे तुम्हाला. हा एक मस्ट वॉच चित्रपट आहे. आपल्या कुटुंबासोबत थिएटरमध्ये जा आणि शौर्य गाथा साजरी करा, कारण हा चित्रपट नाहीये, तर हा आपला अभिमान आहे. मी जाता जाता एवढंच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज की जय.